सध्या आपण नव्या काळातल्या प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि या संदेश मालिकेचं नाव आहे न संपणारी कथा, अ स्टोरी दॅट नेवर एंड्स. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे स्टेफन एक निवडलेला मनुष्य. स्टीफन द मॅन. स्टेफन एक निवडलेला मनुष्य. आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये 6 आणि वचनं 8 ते 15. ॲक्ट्स चॅप्टर 6 वर्सेस 8 to 15. आतापर्यंत आपण पाहिलं की कशा रीतीने ही पहिल्या शतकातली मंडळी वाढत चाललेली होती, चिन्ह चमत्कार होत होते आणि मंडळी वाढत असल्यानंतर मंडळीचे प्रॉब्लेम अडचणी देखील वाढतात. आतापर्यंत त्यांना कोणती बिल्डिंग नाही आहे, स्पेसिफिक ठिकाण नाही आहे, 15-20 हजार लोक झालेले आहेत. ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते राहतात ते एकत्रित येऊन देवाची भक्ती करत आहेत आणि चर्च वाढत चाललेला आहे. त्याच्यानंतर एका चमत्कारामुळे त्या दोघांना अटक झाली, जेल झालं, पण देवाने तिथूनही अद्भुत रीतीने त्यांची सुटका केली. म्हणून सैतानाने जरी अडवण्याचा प्रयत्न केला तरी देवाचं कार्य थांबलं नाही. बाहेरून हल्ला केला, मंडळीवर छळ सुरू केला, पण ते चाललं नाही. नंतर आतून हल्ला केला. एका नवरा बायकोंचा ताबा घेतला, हनन्या आणि सफीरा. ते पवित्र आत्म्याविरुद्ध खोटं बोलले आणि त्यांची त्याच दिवशी मयत झाली चर्चमध्ये. चर्चमध्ये कोणाची मयत होती का? हो, झालेली. आपण वाचतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये. सैतानाने बाहेरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण मंडळी वाढत राहिली, देवाचं कार्य वाढत राहिलं, थांबलं नाही. नंतर सैतानाने त्याची रणनीती, स्ट्रॅटेजी बदलली आणि आतून हल्ला केला, मंडळीच्या आतून, की मंडळीतल्या लोकांचा ताबा घेतला, नवरा बायकोचा खोटं बोलायला लावलं आणि मंडळीमध्ये पाप शिरलं. त्याच्यानंतर सुद्धा अनेकांना भय प्राप्त झालं. कोणी येऊन चर्चला जॉईन होत नव्हतं, लोकांना भय प्राप्त झालं आणि मंडळी वाढत गेली, देवाचं कार्य वाढत गेलं. आणि कालांतराने असं झालं की विदेशी लोकसुद्धा त्या मंडळीला जॉईन झाले. विदेशी लोकसुद्धा प्रभू येशूकडे वळत होते. त्याच्यामध्ये हेलेनिक किंवा ग्रीकमधून आलेले यहुदी होते आणि ओरिजिनल यहुदी होते. आणि काय झालं की हे जे विदर्भाचे यहुदी होते ते असे कुरकुर करू लागले की आमच्याकडे दुर्लक्ष होतं, हे शिष्य त्यांच्या जातीच्या लोकांकडे लक्ष देतात, त्यांच्याच घरी व्हिजिटिंगला जातात, त्यांच्यासाठी प्रेयर करतात, आमच्या विधवांकडे कोणी लक्ष देत नाही, अशी कुरकुर सुरू झाली. बघा, सैतान मंडळीतून कार्य करतो. तर प्रेषितांनी सांगितलं की आम्हाला देवाने जे कार्य दिलेलं आहे, वचन सांगण्याचं आणि प्रार्थना करण्याचं, ते आम्ही करणार, परंतु ह्या गोष्टीसाठी कोणाच्याकडे व्हिजिटिंग, कोणाकडे लक्ष द्यायचं, कोणाचे काही गरज अडचण आहे, याच्यासाठी तुम्ही तुमच्यातील 7 लोक असे निवडा की जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत आणि त्यांना आम्ही ह्या कार्यावर नेमतो. हे आपण मागच्या संदेशात पाहिलं. आणि मग त्यांनी असे 7 लोक निवडले आणि त्या 7 लोकांपैकी एक माणूस, एक तरुण होता, स्टीफन. आणि त्याला त्याने निवडलेला आहे. बघा, प्रेषितांनी म्हटलं की पंक्ती सेवा किंवा जेवण वाढणं हे आमचं कार्य नाही आहे. आमचं काम वचन गाजवणं, प्रार्थना करणं हे आहे. हे कार्य करणारे दुसरे लोक. आणि हे 7 लोक पंक्ती सेवा करू लागले. आता नीट लक्ष द्या, हे 7 जण पवित्र आत्म्याने भरलेले, चांगली साक्ष असलेले, पूर्णपणे देवाला समर्पित असलेले लोक, यांची मिनिस्ट्री, यांची सेवा कुठून सुरू झाली? पंक्ती सेवा. विधवांना जेवण वाढणे, चर्चमधलं किरकोळ काम करणे, इथून. आणि ही कार्य, ही सेवा वाढत वाढत गेली. आणि ह्या जणांपैकी हा स्टेफन होता, त्याचं प्रमोशन कसं झालं? म्हणजे काही किरकोळ काम करून सुद्धा देव आपल्याला त्याच्या आत्म्यात, त्याच्या सेवा कार्यात वाढवतो. एकदम कोणी स्टेजवरून सेवा करत नाही, लक्षात घ्या.
आज लोकांना वाटतं की देवाची सेवा करायला मी एकदम लाईमलाईटमध्ये एकदम स्टेजवर पाहिजे आणि मग मिनिस्ट्री सुरू. तसं मलाही वाटायचं की काय, पण तसं नसतं. पहिल्याने छोट्या लेवलला घरातून करून करता 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 मग आपण वर जात असतो. खाली येऊन एक एक पायरीने वर जात असतो. एकदम वरच्या पायरीवर कोणी उडी मारता का? नाही. तरी पण काही जणांना वाटतं की नाही आम्ही वर उडी मारू. पण तसं होणार नाही, तुम्ही पडाल. तर हा माणूस स्टीफन पंक्ती सेवा करू लागला, चर्चचं किरकोळ काम करू लागला, जे प्रेषित सांगतील ते करू लागला. हे 7 जण प्रेषितांच्या हाताखाली काम करू लागले. आणि मग काय झालं बघा, वचन 8, प्रेषित 6 आणि 8. स्टेफन कृपा व सामर्थ्य, स्टेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होत असता लोकांमध्ये मोठी अद्भुते व चिन्हे करीत असे. तो जेवण वाढणारा होता, किरकोळ काम करणार. हो, सुरुवात तिथून झाली, पण नंतर वाढत वाढत जाऊन अभिषेकात वाढत जाऊन काय झालं की त्याच्याद्वारे चिन्ह आणि चमत्कार घडायला. नाही पण मी आधी चिन्ह चमत्काराचीच मिनिस्ट्री करेन, मी असं किरकोळ काम करणार नाही. तसं नसतं. हे याच्यावरून शिकायला नाही. जर कोणाला वाटत असेल की हे काम माझं नाही, स्वतःच्या टाकायचा खुर्च्याला, तसं नाही. लक्षात घ्या, देवाच्या सेवेमध्ये देव त्याच्या लोकांना कसं प्रमोट करतो, कशी बढती करतो. आणि किती जणांना देवाच्या कार्यामध्ये बढती करायची. लक्षात घ्या, सुरुवात खालच्या लेवलपासून होत असते. आणि ह्या माणसाच्याद्वारे हे करता करता, चर्चचं हे काम करता करता, लोकांना मदत करता करता, जेवणं वाढता वाढता एकदम चिन्हाने चमत्काराची मिनिस्ट्री झाली. हो, सुपर नॅचरल, एकदम चिन्हाने चमत्कार त्याच्या प्रार्थनेने व्हायला लागले. इतकं देवाच्या सामर्थ्यात तो वाढला. आता स्टीफन या शब्दाचा अर्थ आहे, स्टीफन मीन्स विक्टोरियस क्राउन किंवा विजयाचा मुकुट. लिहून घ्या जर तुम्ही लिहित असाल तर. स्टेफन किंवा स्टीवन या शब्दाचा अर्थ आहे विजयाचा मुकुट, द विक्टर्स क्राउन. कशा प्रकारचा माणूस तो होता आणि त्याच्या जीवनावरून आपण काय धडा किंवा धडे शिकू शकतो. का बरं शास्त्रामध्ये काही लोकांचा उल्लेख केलेला आहे, काही लोकांचे नावं दिलेले आहेत, काही लोकांचे नावं दिलेले नाही, पण त्यांनी काय केलं ते. तर देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा, पुरुषाचा किंवा स्त्रीचा उल्लेख होतो, त्यावेळेस निश्चितच देवाची इच्छा ही आहे की हे वचन वाचणाऱ्याने त्याच्यापासून शिकावं. ते उगीच लिहिलेलं स्टोरी म्हणून लिहिलेलं नाही. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे. म्हणून ह्या माणसाचा जो उल्लेख आहे की तो पंक्ती सेवा करत होता, नंतर चिन्ह चमत्कार करायला लागला. आणि मग नंतर काय झालं म्हणजे नक्कीच ह्याच्या जीवनावर आपण काही शिकू शकतो, जे प्रत्येक काळात आणि ह्या काळात आपल्याला हवं आहे. म्हणूनच त्याची स्टोरी शास्त्रात लिहिलेली आहे. कशा प्रकारचा मनुष्य होता तो आणि त्याने काय कार्य केलं आणि आपण त्याच्यापासून काय शिकू शकतो. तिसरं वचन बघा, ॲक्ट्स 6:3, प्रेषित 6 आणि वचन 3. ते म्हणतात, बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशी 7 प्रतिष्ठित मनुष्य शोधून काढा. 3 गोष्टी, 7 माणसांच्याजवळ 3 गोष्टी पाहिजे. कोणत्या 3? वचनात बघा. पहिली गोष्ट पवित्र आत्म्याने भरलेले पाहिजे, दुसरी गोष्ट ज्ञानाने भरलेले पाहिजे, आणि तिसरी गोष्ट ते प्रतिष्ठित किंवा रेप्युटेड पाहिजे. ते समाजात लोकात बदनाम झालेले नको आहेत, कलंकित लोक नको आहेत, साक्ष गमावलेले लोक नको आहेत. 3 गोष्टी, 3 क्वालिफिकेशन्स. आणि हे 3 क्वालिफिकेशन स्टेफनला होत्या. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला होता, देवाच्या ज्ञानाने पूर्ण होता, आणि त्याची साक्ष पण चांगली होती. पहिली गोष्ट, ही वॉज फुल ऑफ द होली स्पिरिट. पहिला पॉइंट, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होता.
म्हणजे जरी तो पंक्ती सेवा, जरी तो चर्च किरकोळ कार्य करत होता, जेवण वाढणे, खुर्च्या लावणे वगैरे वगैरे, तरी तो आत्म्याने भरलेला होता, देवाच्या ज्ञानाने भरले होता आणि प्रतिष्ठित होता. आणि म्हणून जेव्हा आपण वाचतो की त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार झाले, म्हणजे त्याच्या ह्या कार्यामागचं सामर्थ्य, पॉवर हा पवित्र आत्म्याचा होता. नाही पण पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाल्यावर मी फक्त मिनिस्ट्रीच करेन, मी किरकोळ काम करणार नाही, तसं नाही आहे. ती मिनिस्ट्री नंतर अगोदर सुरुवात या लेवलून होत असते. किती जण आमेन म्हणू शकतो? हे कोणालाच आवडत नाही, म्हणून कोणी आमेन पण म्हणत नाही. की प्रत्येकाला वाटतं की टॉप लेवलून पाहिजे, स्टेजवर पाहिजे, लाईमलाईट मध्ये पाहिजे माझं. तसं नाही आहे, तसं नाही आहे. सुरुवात ही अशी झाली पंक्ती सेवा करून. त्याच्या मागे त्याच्या शब्दांमध्ये जो पॉवर होता, 10वं वचन बघा, पण तो ज्या ज्ञानाने व आत्म्याने बोलला त्याला त्यांच्याने तोंड देवेना. 10वं वचन बघा की तो जे बोलत होता तो इतकं पॉवरफुल, इतकं करेक्ट होतं की हे जे बसलेले PhD लोक, हे शास्त्रातले प्रवीण लोक, हे त्याला क्रॉस करूच शकत नव्हते. आत्म्याने पूर्ण झाल्यानंतर आत्म्याच्या प्रेरणेने, ही आत्मिक सेवा आहे आणि ही सेवा आत्म्याच्या प्रेरणेने, आत्म्याच्या सामर्थ्याने करायची असते. देवाचं कार्य देवाच्या पद्धतीने करायचं असतं, आपल्या पद्धतीने नाही. पण मला वाटतं मी नाही, देवाने कशासाठी नेमलेलं आहे तेच करू शकते. ज्याला त्याला स्किल पवित्र आत्म्याने, ज्याला त्याला कला कौशल्य दिलेलं आहे, मग ते वाजवण्याचे असो, गाण्याचे असो, कशाचे असो, ते काम दुसरं नाही करू शकत. आणि त्यांनी तो पण व्यक्ती दुसरं काम नाही करू शकत, कारण ती कला त्यांना दिलेली आहे. प्रत्येकाला, तुम्हाला मला जी कला कौशल्य, जे टॅलेंट आहे ते ओळखायचं आणि ते आपण डेव्हलप करायचं आहे. पण आपण काय करतो, आपण दुसऱ्यांबद्दल जेलस होतो. मला त्यांच्यासारखी दृष्टांताची गिफ्ट पाहिजे, मला तिच्यासारखं दान पाहिजे, हे पाहिजे. आणि ह्या गोष्टीत प्रार्थना करण्यात आपला टाईम पास होतो. ह्याच्यासाठी आपण नाद धरतो की नाही मला हे पाहिजे, मला असं व्हायचं. तसं नाही आहे. प्रभू मला तो काय दिलेला आहे, कोणतं दान, कोणती कला देईल मला दाखव. आणि ते जेव्हा आपण करू लागतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की मी हे करू शकतो. मला पण वाटायचं की मी जर वचन सांगेल, मी कसं काय सांगू. माझी ह्या कार्याची सुरुवात शाळेत असताना संडे स्कूल, छोट्या छोट्या मुलांना वचन सांगण्यात गेली. ओझर टाउनशिप ते म्हणजे तू संडे स्कूल घे, छोटे मुलं संडे स्कूलने सुरुवात झाली. SSCला होतो तेव्हा छोट्या मुलांना शास्त्रातल्या गोष्टी सांगायच्या, 1-2 कडवे सांगायचे. मग नंतर एकदा असं झालं की त्या रविवारी ओझरला पाळक साहेबच आले आणि एकदम ते मला म्हटले की ह्या रविवारचा मेसेज आता तू दे. मी एकदम घाबरलो, कारण मी SSCला आणि चर्चमध्ये संदेश द्यायचा म्हणजे सारी गोष्ट नाही. पण तरी पण ते म्हणते नाही, जसं असेल तसं. आणि मग मी दिला. मला अजूनही आठवत नाही काय दिला. आणि मग ते धैर्य आलं, काही जण आवडलं. मग कळलं की अरे आपलं कोणीतरी ऐकू शकतो, आपण बोललेलं कोणाला तरी समजतं आणि देव कार्य करतो. जेव्हा आपण करू लागतो ना, तेव्हा आपल्याला कळतं आपण काय करू शकतो. तुम्ही जोपर्यंत तिथं बसून राहाल, वर्षाच्या वर्ष बसून राहाल, पण जेव्हा तुम्ही इथं येऊन गाणं म्हणाल, साक्ष द्याल, जे करू शकता ते कराल, जे काही टॅलेंट, जे काही कला कौशल्य दिलेले ते वाढत जाईल. पण त्याच्यावर इच्छा महत्वाची आहे. मी नेहमी सांगतो ही धक्का स्टार्ट मंडळी नाही की मी धक्का मारायचा मग कोणीतरी उठणार. मी धक्का कोणाला मारणार नाही. देवाच्या आत्म्याने तुम्हाला तयार केलं पाहिजे. आत्म्याने प्रेरणा, प्रभूला जर तुम्ही स्वतःला दिले तर तो प्रभूचा आत्मा तुम्हाला प्रेरित करेल. तुम्हाला इच्छा होईल की मी हे केलं पाहिजे. तुम्ही लई फिरत चर्चला येणार, तुम्ही पाहाल की कशाची गरज आहे, काय केलं पाहिजे, काय राहिलं. तुम्ही चर्च सुटल्याबरोबर लगेच पळणार, तुम्ही बघणार. इथून सेवेची सुरुवात. मी कोणाला म्हणणार नाही की तुम्ही हे करा.
पण ज्यावेळेस स्टेफनाने तिथून सुरुवात केली तेव्हा नंतर प्रमोशन होऊन त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार व्हायला लागले. त्याची मिनिस्ट्री सुरू झाली. किती विशेष आहे ना. तर पहिली गोष्ट, कशा प्रकारचा माणूस होता? ही वॉज फुल ऑफ द होली स्पिरिट. फर्स्ट पॉइंट, आत्म्याने भरलेला मनुष्य होता. आणि आत्म्याने भरल्यानंतर काय होतं ते फळं दिसतात. गलती 5:22-23 मध्ये सांगितले की सहनशीलता, प्रीती, नम्रता, लीनता वगैरे वगैरे. दीज आर द फ्रुट्स. आत्म्याने भरलेला आहे तर सांगत फिरायचं नाही की मला अभिषेक आहे, मला अभिषेक आहे. अभिषेक आहे, आत्म्याने भरलेला आहे तर लोकांना ओळखता येईल की खरंच हा देवाचा माणूस आहे, ही देवाची आहे. फळं जेव्हा झाडाला असतात लांबून दिसतं की त्या झाडाला फळ आले. झाडाला दाखवावं लागतं का मला फळ आलेलं? दाखवायचा प्रयत्न नाही करायचा. लोकांना दिसतं तुमच्या बोलण्यावरून, वागण्यावरून तुम्ही काय करत आहात देवासाठी त्याच्यावर, तर ते फळं आहे. तर हा माणूस आत्म्याने भरलेला होता. दुसरी गोष्ट काय, तिसऱ्या वचनात आपण वाचतो की पवित्र आत्म्याने ज्ञानाने पूर्ण असे 7 जात. दुसरी गोष्ट, तो ज्ञानाने भरला होता. सेकंड पॉईंट, ही वॉज फिल्ड विथ गॉड्स विजडम. तो देवाच्या ज्ञानाने भरलेला होता. प्रोव्हर्ब्स 2 and 6, नीतिसूत्रे 2 आणि 6 या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा ज्ञानाबद्दल. कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. ज्ञान कुठून येतं? शाळा कॉलेजमधून. ते क्वालिफिकेशन, ते शिक्षण येतं, ज्ञान नाही. शिकलेले लोक पण वेड्यासारखे असतात, मूर्खासारखे वागतात. ते शिक्षण क्वालिफिकेशन आहे. ज्ञान ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. तर द लॉर्ड गिव्स विजडम, आउट ऑफ हिज माउथ कम्स अंडरस्टँडिंग. आमेन. ज्ञान कोण देतो? परमेश्वर देतो. पण परमेश्वराची जर कनेक्ट नसेल तर परमेश्वराचं ज्ञान मिळेल का? देवाकडे जर वळलेलं नसेल पश्चाताप करून तर देवाचं ज्ञान मिळेल का? प्रभू मला तुझं ज्ञान दे, नाही. तर ज्ञानाचा सोर्स हा परमेश्वर आहे. 9 अध्याय 10 वचन, नीतिसूत्रे 9:10, प्रोव्हर्ब्स 9:10. परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. ज्ञानाचा प्रारंभ कुठून होतो? देवाच्या भयाने. की मी हे करू का? देवाला हे चालेल का? आवडेल का? असा माणूस कधी विचार करतो? इकडे बघा. जेव्हा देवाचं भय असतं तेव्हा. आणि देवाचं भय नसतं तर आपण काय म्हणू, सर्व लोक तसंच करतात, काय फरक पडतो? त्याला काय होतं? पण देवाचं भय असेल, आपण जर देवाचे असो तर आपण 10 वेळेस विचार करू की माझ्या अशा बोलण्याने, अशा वागण्याने देवाचा गौरव होईल का? का कोणी अडखळण होईल का? परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ. म्हणजे तर ज्ञान मिळायचं तर पहिल्याने देवाचं भय असलं पाहिजे. आज लोकांना देवाचं भयच राहिलेलं नाही. देवाचं भय जर असलं तर आपोआप कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, काय राईट काय रॉंग तुम्हालाच कळेल. पण जर तुम्हाला भयच नसेल तर तुम्ही म्हणाल की काहीही चालतं. तुम्ही म्हणाल त्याला काय होतं. तुम्ही वाद कराल, आर्ग्युमेंट कधी होते? भय नसल्यावर. द फिअर ऑफ द लॉर्ड इज द बिगिनिंग ऑफ विजडम, बिगिनिंग ऑफ नॉलेज. तर दुसरी गोष्ट, हा माणूस परमेश्वराच्या ज्ञानाने भरलेला होता. विजडम हिब्री शब्द स्किल किंवा कला कौशल्य याच्यातून आलेला आहे ज्ञान. आणि नव्या कराच्या 1 कोरिंथीय पत्रात सांगितलं आहे की हे ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान आज आपल्याला कसं मिळू शकतं माहिती आहे का? आपण वाचू 1 कोरिंथी 1 आणि वचन 18. किती जणांना देवाचं ज्ञान पाहिजे? किती जणांना देवाच्या ज्ञानात वाढायचं? देवाची स्तुती असतो की काही जणांना पाहिजे आहे. हालेलुया. 1 कोरिंथियन्स 1, 1 कोरिंथी 1. आपोआप मिळणार नाही. पाहिजे असेल तर, इच्छा असेल तर. देव जबरदस्ती करत नाही आहे. तुम्हाला जर जगी गोष्टी, फ्रेंड सर्कल आणि टाईमपास आणि बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या असतील तर हे मिळणार नाही. प्रथम स्थान जेव्हा देवाला द्याल
त्यावेळेस ती आहे. आपण किती देवाला आणि त्याच्या गोष्टीला महत्त्व देतो याच्या प्रमाणात आपण आशीर्वादित होत असतो. आज तुम्ही जे आशीर्वादित आहात ह्या मिनिटाला तुमचं किती प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण आहे तेवढ्याच प्रमाणात तुमची आत्मिक जीवनाची लेवल आहे, तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला ज्ञान आहे, तेवढंच तुमचं प्रार्थनेचं जीवन आहे. त्याच्यावरून दिसतं की तुमची आत्मिक लेवल, तुमचं समर्पण किती आहे. तर देवाचं ज्ञान आपल्याला कसं मिळू शकतं? 1 कोरिंथ 1 आणि वचन 18, 1 Corinthians 1:18. देव विश्वासू आहे, आमचे तुमच्याबरोबर बोलणे होय. 1 Corinthians 1 and verse ते वचन की ख्रिस्त आमच्यासाठी ज्ञान व बुद्धी असा आहे. ख्रिस्त आमच्यासाठी ज्ञान व बुद्धी असा आहे. 1 कोरिंथिकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 18. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे. त्यांना वाटतं काय तेच आम्हाला माहीत आहे, येशू ख्रिस्त मरण पावला वधस्तंभावर. त्यांना मूर्खपण आहे, त्यांना त्याच्यात काही विशेष वाटत नाही आहे. तरी ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य आहे. आणि मग पुढे जर आपण जर वाचलं तर तो म्हणतो की ख्रिस्त आपल्यासाठी देवाचे ज्ञान असं झालेलं आहे. वचन 21, जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असता आपल्या ज्ञानाने ते देवाला ओळखता आले नाही, तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला योग्य वाटले. वचन 30 वर्स 30, त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व, पवित्रीकरण व पाप विमोचन असा झाला. ज्ञान हा शब्द अंडरलाईन करा की ख्रिस्त आपल्यासाठी ज्ञान आहे. म्हणजे देवाचं ज्ञान मिळवण्यासाठी काय, आपण ख्रिस्ताला समर्पण करणं, ख्रिस्त कोण, त्याने काय केलं हे जाणून घेणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला देवाचं ज्ञान मिळतं. तर हा स्टेफन देवाच्या ज्ञानाने भरलेला होता. वचन 24 बघा, 1 कोरिंथ 1 आणि वचन 24. परंतु पाचारण झालेले यहुदी व हेलेनी अशा दोघांसहित तो म्हणजे ख्रिस्त देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा ख्रिस्त आहे. मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणे, मला वाटलं कोणीतरी ऐकतंय. ख्रिस्त आपल्यासाठी देवाचे ज्ञान आणि देवाचे सामर्थ्य आहे. क्राइस्ट इज द विजडम ऑफ गॉड अँड द पॉवर ऑफ गॉड. सो विदाउट क्राइस्ट देर इज नो विजडम ऑर पॉवर ऑफ गॉड. ख्रिस्ताला बाजूला ठेवून, ख्रिस्ताला बायपास करून डायरेक्ट नाही आम्ही देवाची प्रार्थना करून देवाकडून ज्ञान, तसं नाही आहे. येशू ख्रिस्त आपल्यासाठी देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आहे. आपण ख्रिस्ताच्या ठाईन ख्रिस्त आपल्यामध्ये, तेव्हा देवाचं ज्ञान आपल्याला मिळतं. कारण ख्रिस्तामध्ये सर्व ज्ञानाचे गुज लपलेलं आहे. सगळ्या मिस्ट्री, सगळे गुजे, रहस्य कोणामध्ये आहे? येशू ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्त हे गुज पाऊल म्हणतो युगानुगापासून दडलेलं, आणि त्या ख्रिस्ताला गाजवणे, प्रगट करण्यासाठी देवाने मला निवडले. पाऊल म्हणतो त्याच्यासाठी मी प्रेषित झालेलो आहे, म्हणून मी छळ, जेल काही सहन करतो. कारण तो म्हणतो मला केवढं मोठं खजाना, किती मोठं रहस्य गुज कळले तुम्हाला माहीत नाही, त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे, माझा जीव द्यायला तयार आहे. आणि त्यांनी तो दिला एक दिवशी. आज तुम्ही आणि मी काय करायला तयार आहे देवाचं ज्ञान घेण्यासाठी? आपल्याला सगळं कम्फर्ट झोनमध्ये, आपल्याला सगळं सोयीनुसार पाहिजे. आपल्याला कोणताही त्रास सहन करायला नको, सगळं सोयीस्कर पाहिजे आणि देवाचं ज्ञान पण पाहिजे. तसं नसतं. तर हा स्टेफन देवाच्या ज्ञानाने भरलेला होता. तिसरी गोष्ट, तिसरा पॉईंट,
स्टेफनाबद्दल काय आहे? ॲक्ट्स 6 and verse 5, प्रेषित 6 आणि वचन 5. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता. 5वं वचन, ही गोष्ट सर्व लोकांना बरी वाटली. नंतर विश्वासाने पवित्र आत्म्याने पूर्ण असा स्टेफन. तो विश्वासाने पूर्ण होता. विश्वासाने अंडरलाईन करा. कशा प्रकारचा माणूस होता स्टीफन? पवित्र आत्म्याने पूर्ण होता. पहिली गोष्ट, देवाच्या ज्ञानाने पूर्ण होता. तिसरी गोष्ट, तिसरा पॉईंट, तो विश्वासाने पूर्ण होता. ही वॉज फुल ऑफ फेथ. तो विश्वास म्हणजे देव आहे हा विश्वास नाही, की देवाने त्याच्यासाठी काय केलेलं आहे, की देव सार्वभौम आहे, त्याच्या नियंत्रणात आपलं जीवन आहे, परिस्थिती आहे. आपली परिस्थिती कधी देवाच्या कंट्रोलच्या बाहेर जात नाही, हा विश्वास त्याचा होता. प्रॉब्लेम आल्यावर काही जणांना वाटतं की आता देव पण काही करू शकत नाही, म्हणजे देवावर विश्वास नाही. त्यांना वाटतं की आता नाही, संपलं, आता काय फायदा नाही प्रार्थना करून बाळक साहेब. ॲक्च्युली म्हटलेले असे लोक, त्यांना वाटतं आता देव पण काही करू शकत. पण विश्वासात असले म्हणजे काय, की काही जरी झाले तरी परिस्थितीवर देवाचा कंट्रोल आहे. आपल्या हाताबाहेर जरी सिच्युएशन गेली तरी त्याच्या हाताबाहेर कधीही जात नसते, हा विश्वास. ही तिसरं वैशिष्ट्य. आणि चौथी गोष्ट त्याच्याबद्दल 5व्या वचनात जे आपण वाचतो, वर्स 5, की विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण होत असता आपण वाचतो की त्याच्याद्वारे काय झालं? चिन्हाने चमत्कार घडले. 8व्या वचनात आपण वाचतो, म्हणजे तो देवाच्या सामर्थ्याने भरलेला होता. चौथी गोष्ट, चौथा पॉईंट, ही वॉज फुल ऑफ द पॉवर ऑफ गॉड. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे जेव्हा पवित्र आत्म्याने आपण भरतो त्यावेळेस देवाचं सामर्थ्याने आपण भरतो. म्हणजे देवाचं सामर्थ्य, देवाचा पवित्र आत्मा आपल्याला देतो. जेवढं तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्याच्या अधीन राहू, आपलं समर्पण करू, जेवढं पवित्र आत्मा तुम्हाला मला कंट्रोल करेल, भरेल, तेवढाच पॉवर आपल्यामधून वाहील दुसऱ्यांना मुक्त करण्यासाठी. चौथी गोष्ट स्टेफनाबद्दल काय, की तो देवाच्या सामर्थ्याने भरलेला होता. किती जण अजूनही माझ्यासोबत? आमेन. आणि देवाच्या सामर्थ्याने भरलेला होता म्हणून त्याच्याद्वारे चिन्हाने चमत्कार होतो. चिन्हाने चमत्कार होणं म्हणजे देवाच्या सामर्थ्याने ती व्यक्ती भरलेली आहे याचा प्रूफ किंवा पुरावा आहे. कशावरून जगाने ओळखायचं? जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जे कृत्य करतो तेही करीन आणि याहीपेक्षा मोठी कृत्य करीन. पण आपण काय म्हणतो माहिती का, म्हणजे काय आपण प्रभू येशूपेक्षा मोठे कृत्य करू शकतो असं म्हणतो, गप बसतो, म्हणून आपल्याकडून काहीच होत नाही. पण जेव्हा आपण खरं मानतो, प्रभू येशूने सांगितलं ते खरं आहे, प्रभू मी पण करू शकतो, माझ्याद्वारे तू कार्य करू शकतो, मी तयार आहे, माझा वापर कर, माझा उपयोग कर, तेव्हा तो वापर करा. जोपर्यंत तुम्ही म्हणाल की नाही मी काही करू शकत नाही, मी काही करू, मला हे येत नाही, मला ते येत, तसं नाही. तुम्ही देवाला अवेलेबल उपलब्ध करून द्या. जर खरंच समर्पण केलेलं असेल तर विश्वास धरा की तुमचाही तो उपयोग करू शकतो. आपण दुसऱ्यांसाठी विश्वास धरू, आपण म्हणतो देव तुझा उपयोग करेल, देव तुम्हाला पवित्र आत्मा देईल, आणि स्वतःचं काय? स्वतःचं काय? स्वतः नाही, मला नाही वाटत देव माझा उपयोग करेल, मला नाही वाटत माझं कोणी आहे. हे जोपर्यंत, ह्याच्यातून जोपर्यंत तुम्ही आणि मी बाहेर येत नाही, देव तुमचा उपयोग करू लागणार नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे की प्रभू माझाही उपयोग करू शकतो. मी ही अशी आहे, असं आहे, तरीही प्रभू मी तुझ्या स्वाधीन आहे. आणि मग तो करू लागतो. तर चौथी गोष्ट, ही वॉज फुल ऑफ पॉवर. तो सामर्थ्याने भरलेला माणूस. 4 वैशिष्ट्य होते. तो आत्म्याने भरलेला होता, देवाच्या ज्ञानाने भरलेला होता, तो विश्वासाने भरलेला होता आणि देवाच्या सामर्थ्याने भरलेला होता. आता ज्या वेळेस म्हणजे त्याचा कॅरेक्टर,
त्याचं चारित्र्य हे कसं होतं, हे असं. आणि सुरुवात कुठून झाली, टेबलं लावून लोकांना जेवण वाटलं. आणि करता करता एवढा मोठा माणूस झाला की त्याच्या मीटिंगला चिन्ह चमत्कार व्हायला लागले. वरून सुरुवात नसते होत, खालीवर सुरुवात होत असते. म्हणून प्रभू येशूचे साक्ष होण्यासाठी काय आवश्यक आहे, ह्या 4 गोष्टी आवश्यक आहे. प्रभावीपणे इफेक्टिव्ह विटनेस, टू बी एन इफेक्टिव्ह विटनेस फॉर क्राइस्ट, दीज 4 थिंग्स आर नेसेसरी. प्रभू येशूचे प्रभावशाली साक्ष होण्यासाठी काय आवश्यक आहे, ह्या 4 गोष्टी आवश्यक आहे. पहिली गोष्ट, पवित्र आत्म्याने पूर्ण असलं पाहिजे, त्याच्या ज्ञानाने पूर्ण असलं पाहिजे आणि त्याच्या विश्वासाने पूर्ण असलं पाहिजे आणि त्याच्या सामर्थ्याने पूर्ण असलं पाहिजे. ह्या 4 गोष्टी असल्या की आपण त्याची साक्ष देऊ शकतो, प्रभू येशूची साक्ष देऊ शकतो दुसऱ्याला. हे आपण त्याच्याकडून शिकतो. त्याची धार्मिक चारित्र्य त्याच्या धैर्यवान साक्षीचे मूळ होते. त्याच्या जीवनाची साक्ष चांगली होती. तो कलंकित बदनाम झालेला नव्हता. तो आत्म्याने परिपूर्ण होता, म्हणून लोक ऐकत होते, विश्वास ठेवत होते की नाही खरंच हा देवाचा माणूस आहे, आणि म्हणून देव त्याचा वापर करत होता. आणि अशा प्रकारे हा प्रभावी साक्ष झाला. आणि त्याची सुरुवात पंक्ती सेवेपासून झाली, किरकोळ कार्यापासून. त्याच्याकडून आपण काय शिकवू शकतो, 4 महत्त्वाच्या गोष्टी. 4 थिंग्स वी कॅन लर्न फ्रॉम द लाईफ ऑफ स्टीफन. 4 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्टी, द फर्स्ट थिंग इज, when we bear witness for Christ, we are speaking to people that are blinded by Satan and hardened by sin. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष देतो, इकडे ऐका, आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण अशा लोकांशी बोलत आहोत की ज्यांच्या मनाचा ताबा सैतानाने घेतलेला आहे आणि ज्यांचं अंतःकरण पापामुळे कठीण झालेलं आहे. नाही समजलं, परत एकदा रिपीट करू. जेव्हा तुम्ही कोणाला येशू ख्रिस्ताबद्दल, देवाबद्दल सांगता, तेव्हा पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवा की सैतानाने त्यांचं मन आंधळ केलेलं आहे आणि पापामुळे त्यांचं अंतःकरण कठीण झालेलं आहे. आता हे कुठं लिहिलेलं आहे, आपण वाचू. काय झालं बघा. आता हा माणूस स्टीफनाचा पुढं काय झालं, प्रेषित 6 आणि याच्या 9 वचन. तेव्हा लिबर्टीन नामक लोकांची सभा, एक गट होता, एक जमातीचे लोक होते, त्यांची सभा कुरेनेकर, अलेक्झांड्रियाकर, किलिकिया व आसियातील यातील लोकांपैकी कित्येक इसम उठून स्टेफनाबरोबर वादविवाद करू लागले. स्टीफनची मिनिस्ट्री सुरू झाली, चिन्ह चमत्कार व्हायला लागले, लोक देवाकडे वळायला लागले आणि हे लोक उठून त्याच्या विरुद्ध वादविवाद करू लागले. जिथं देवाचं कार्य होतं तिथं सैतान कार्य करत असतो. जर तुम्ही देवाच्या मार्गात चालण्याचा प्रयत्न करत असाल, कार्य करत असाल, तर विरोध, कोणीतरी वादविवाद करणार, कोणीतरी तुमच्याशी डोकं लावणारच. पण तुम्ही जर काहीच केलं, सेफ खेळले की नाही, मी माझं रेप्युटेशन टिकवून राहील, मला कोणी काही म्हणायचं नाही, तर तुम्ही घरी बसाल, चर्चला याल, घरी बसाल, चर्चला याल. पण जेव्हा तुम्ही सांगायला लागाल, बोलायला, काहीतरी करायला लागाल, कोणीतरी तुमच्या विरुद्ध उठणार, कोणीतरी काहीतरी म्हणणार. आणि तेच इथं झालेलं आहे. हे लोक आणि हे सर्व धार्मिक आणि पुढारी मंडळी आहे, हे यहुदीतून आलेले, हे धार्मिक पुढारी आहेत, हे काय ऑर्डिनरी रस्त्यावरचे लोक नाही आहेत. हे लोक त्याच्याशी वादविवाद घालू लागले. शास्त्रात बघा, वचन 10, पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलला त्याच त्यांच्याने तोंड देवेना. तेव्हा त्याने काही लोकांना भर देऊन आम्ही याला मोशे व देव यांच्या विरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास लावले. त्यांनी पाहिलं की आपण याच्यापुढे टिकत नाही, हा आपल्याला गप्प करतो. शेवटी काय खोटा आरोप केला यहुदी लोकांना की तो मोशे विरुद्ध, देवाने जे मोशेच्या द्वारे धर्मशास्त्र दिलं त्याच्या विरुद्ध हा बोलतो,
असा आरोप त्याच्यावर ठेवला. म्हणजे काय? लोकांना भडकवण्याचा प्रयत्न. बघा, देव त्याच्या पवित्र आत्म्याने कार्य करीत आहे, सैतान पण कार्य करीत आहे. असं समजायचं नाही की कार्य झाल्यावर सगळं व्यवस्थित चालेल, कोणीच माझ्या विरुद्ध बोलणार नाही, कोणीच मला अपोज करणार नाही, सगळं कौतुक करतील. नाही, काही जण असतील की सैतान ज्यांचा ताबा घेईल आणि आपल्या विरुद्ध उठवेल, तुमच्या माझ्या विरुद्ध उठवेल. आणि ते या ठिकाणी झालेलं आहे. तर ह्या लोकांनी सांगितलं की हा मोशे विरुद्ध नियमशास्त्राविरुद्ध बोलतो असं आम्ही ऐकलं. वचन 12. आणि त्यांनी लोकांना, वडिलांना म्हणजे पालक वर्गाला व शास्त्रांना चेतविले. काय केलं? चेतवलं, म्हणजे भडकवलं. म्हणजे भडकवण्याचे प्रकार पहिल्या शतकापासून, पहिल्या मंडळीपासून आलेले आहे. ते काय आजकाल आपल्याच इथं होतं असं नाही. मला वाटलं कोणीतरी आमेन. याच्यात नवीन काही नाही आहे. हे फर्स्ट सेंचुरीच्या पहिल्या मंडळीपासून 2000 वर्षातल्या प्रत्येक चर्चमध्ये होत आलेलं आहे. जिथं कार्य सुरू झालं तिथं सैतान कोणाचा तरी ताबा घेतो, त्यांच्या विरुद्ध होतो. ते कार्य बंद करण्यासाठी, विरोध करण्यासाठी हे होतं. तर ह्या लोकांनी नुसतं लोकांनाच नाही, वडील वर्गाला म्हणजे शास्त्री पुरुषांना पण भडकवलं, चेतवलं आणि सर्वांना स्टेफनच्या विरुद्ध केलं. आणि मग काय झालं बघा. आणि त्यांनी लोकांना, वचन 13, आणि त्यांनी पुढे उभे केलेले खोटे साक्ष म्हणाले. म्हणजे काही खोटे साक्ष पण उभे केले. हां, तुम्ही पण होला हो करा, तुम्ही पण म्हणा, हां ते असं बोलले, ते असं बोलले, स्टीफन असं बोललो की मोशे विरुद्ध बोलला ह्याच्यावर. आणि मग खोटे साक्ष त्यांना काय? ज्यांना स्वतःचं सेन्स किंवा स्वतःची बुद्धी नसते, दुसऱ्यांच्या याने चालणारे असतात, ते सहज आहारी येतात. नाही, त्यांना भूषण वाटतं की अरे आपल्याला हा मान मिळतो साक्ष देण्याचा, पण ती खोटी साक्ष आहे त्यांना कळत नाही. खोटे साक्ष उभे करून म्हणाले, वचन 13, हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याची सोडत नाही. हा माणूस म्हणजे कोण? स्टीफन. आता लक्षात ठेवा की तो आत्म्याने भरलेला आहे, विश्वासाने, देवाच्या ज्ञानाने भरला. त्याच्याद्वारे चिन्ह चमत्कार होत आहेत आणि लोक देवाकडे येत आहेत. पण हे लोक काय म्हणतात? नाही, तो धर्माविरुद्ध, मोशेविरुद्ध, यहुदी धर्माविरुद्ध बोलतो. हा देवाचा माणूस नाही. आणि मग त्यांनी त्यांच्यासारखे खोटे लोक पण साक्ष द्यायला उभं केले. वचन 14, आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की हा नासरी येशू हे स्थान मोडून टाकेल आणि मोशाने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकेल. बघा, त्यांचा आरोप काय आहे की आपण जे रीतिरिवाज यहुदी धर्माप्रमाणे करत आलेलो आहोत, प्रभू येशू ख्रिस्त हे मोडून टाकेल. म्हणजे त्यांचा आरोप कसा आलेला आहे? धर्मावर आलेला आहे. बघा, आज जगामध्ये, चर्चमध्ये धर्माचं राजकारण सुरू आहे. सैतान सगळ्यात सेन्सिटिव्ह पॉईंट जो आहे, संवेदनशील गोष्ट प्रत्येकाच्या मनात काय असते की भावना देवाविषयीची, याच्याविषयी. आणि ज्यावेळेस तिच्या विरुद्ध बोललं जातं त्यावेळेस माणसाचं मन दुखवलं जातं. मग सैतानाने यांचा ताबा घेतला. त्यांनी ओळखलेलं आहे की लोकांची श्रद्धा, भावना मोशेवर, नियमशास्त्रावर आहे. मग त्यांनी सांगितलं की हा माणूस ना मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध, देवाविरुद्ध बोलतो. हा माणूस ना आपलं सभास्थान मोडून टाकणार आहे, असे आरोप त्याच्यावर केले. वचन 15, तेव्हा धर्मसभेत बसले सर्व त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. त्याच्यावर आरोप केले, त्याला उभे केलं सभास्थानात आणि तो काही बोलला नाही. पण ज्यावेळेस त्यांनी त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा देवदूतासारखा. 4 धडे आपण त्याच्यापासून शिकू शकतो. 4 लेसन्स. पहिली गोष्ट की ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल साक्ष देतो तेव्हा लोक सैतानाच्या अधीन आहेत, पापाने कठीण झालेले आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं असतं. 2 कोरिंथ याचा 4था अध्याय आणि 4थं वचन काय सांगतं बघा. 2 कोरिंथ 4:4, 2 Corinthians 4:4.
त्यांच्याविषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने अंधळी केली आहेत. काय केलेली आहे? विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने अंधळी केली आहेत. अंडरलाईन करा. माइंड्स हॅव बीन डार्कन्ड, ब्लाइंडेड. की काय राईट रॉंग ते डिसिजन नाही घेऊ शकत, ते समजू नाही शकत की काय खरं आहे काय खरं, कारण डोकंच खराब झालेलं. समजतं ना? कोणी केलंय खराब? सैतानाने, या युगाच्या अधिपती. म्हणून सांगतो त्या वचनात बघा, वचन 4, 2 Corinthians 4:4, या युगाच्या देवाने, आणि या युगाचा देव कोण? सैतान. या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. मग आपण एखाद्याला सुवार्ता सांगताना बोलताना आपण हे ध्यानात ठेवायचं, त्याला का समजत नाही, त्याच्या डोक्यात का जात नाही? कारण सैतानाने त्यांचं मन आंधळ केलेलं आहे. आपल्याला वाटतं का बरं समजा, एवढं सिम्पल, एवढं प्लेन, याला समजत नाही का? एवढं यांचं क्वालिफिकेशन आहे, एवढं शिकलेला माणूस आहे, समजत नाही का? नाही समजत, कारण सैतानाने मन आंधळ केलेलं आहे, म्हणून नाही समजत. हे आपण ध्यानात ठेवायचं. दुसरी गोष्ट, इफिस 4 आणि वचन 18, इफिजियन्स 4:18, इफिस 4 आणि वचन 18 या ठिकाणी आणखी एक गोष्ट आहे की ते बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहेत. पाऊल म्हणतो की विश्वास न ठेवणारे लोक बुद्धीच्या बाबतीत काय? अंधकारमय आहेत, प्रकाशात नाही आहेत. बुद्धी संबंधाने अंधकारमय झालेले आहेत. त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा यामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे झालेले आहेत. बुद्धी अंधकारात आणि अंतःकरण कठीण, दोन गोष्टी. ही सिच्युएशन, ही स्थिती प्रत्येकाची असते. आलं लक्षात? म्हणून कोणाला लगेच समजत नसतं. आपण म्हणतो का बरं विश्वास, का बरं समजत नाही? हा प्रॉब्लेम असतो. सैतानाने मन आंधळ केलेलं असतं आणि अंतःकरण पापामुळे कठीण झालेलं असतं. तर पहिला धडा की हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. दुसरा धडा हा आपण पाहतो वचन 9 मध्ये, प्रेषित 6 आणि 9, की तेव्हा काय हे लोक, 9व्या वचनात वाचतो की हे लोक सभास्थानाचे लोक होते, म्हणजे धार्मिक लोक होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून दुसरा धडा, द सेकंड लेसन इज रिलिजियस पीपल मोस्टली ऑपोज द गॉस्पल. धार्मिक लोक बहुधा सुवार्तेला विरोध करतात. पापी लोक नाही विरोध करत. त्यांना जर सांगितलं की प्रभू येशू तुमची क्षमा करतो तुमच्यावर, ते नाही विरोध करेल. विरोध कोण करतात? धार्मिक लोक करतात. हा दुसरा धडा. हे धार्मिक लोक स्टेफाना विरुद्ध उठलेले, ते लोकांना भडकवत राहिले. बाकीच्यांनी केलं असतं तर ठीक आहे, पण यांना हे शोभत नाही. तर दुसरा धडा काय? धार्मिक लोक येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला विरोध करतात. लिहून घ्या, रिलिजियस पीपल मोस्टली ऑपोज द गॉस्पल. तिसरा धडा हा की ज्यावेळेस आपण ख्रिस्ताची साक्ष देतो तेव्हा आपण विरोधाची अपेक्षा केली पाहिजे किंवा विरोधाला तयार असलं पाहिजे. When we share or preach Christ, we should be prepared for opposition. म्हणजे जेव्हा ऑपोजिशन होईल, विरोध होईल, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, आपण निराश होणार नाही. ही अपेक्षा करायची, धरायची की सगळेच विश्वास ठेवतील असं नाही. आमेन. सगळेच तुम्हाला वाहवा करतील आणि तुमचे आभार मानतील असं नाही. कोणीतरी तुम्हाला क्रॉस करतील, कोणाला तरी राग येईल, कोणीतरी काहीतरी रिॲक्शन देईल. ही अपेक्षा करायची सुवार्ता सांगण्याच्या अगोदर. हा तिसरा धडा. आणि चौथा धडा हा, द फोर्थ लेसन इज मॅजिक, लॉजिक और विजडम आर नॉट इनफ टू कन्विन्स और कन्विक्ट सिनर्स. चिन्ह, चमत्कार, ज्ञान हे माणसाच्या आत्म्याचं तारण करू शकत नाही. तारण देवाकडून आहे. स्टेफनाच्या द्वारे चिन्ह चमत्कार होत होते. मग ह्या लोकांना दिसत नव्हतं का? हे तर पाळक लोक होते, चर्चचे बिशप लोक होते.
दिसत होतं. म्हणून पण हे सगळं पाहून, चिन्ह चमत्कार पाहून, लोकांच्या साक्ष्या ऐकून सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांना ते खरं वाटलं नाही की स्टेफन हा देवाचा माणूस आहे. म्हणून चौथा धडा काय आहे की चिन्ह चमत्कारावरून माणसाचं तारण होत नाही. आलं का? तुमचं ज्ञान, तुम्ही बुद्धी, तुम्ही किती पटवून सांगता, किती करेक्ट सांगता, याने तारण नाही होते. पवित्र आत्म्याचं कार्य आहे. पवित्र आत्म्याने भरून आपण वचन सांगायचं असतं. पवित्र आत्म्याने भरून एकाच्याशी वचनातून बोलायचं असतं. देवाचा पवित्र आत्मा कार्य करतो, मग ते आंधळं मन उघडलं जातं, माहिती का? आणि मग वचनाचा प्रकाश पडतो. मग ते म्हणतात का हां आत्ता आम्हाला समजलं. मग तो वचनाचा प्रकाश, पण तो प्रकाश पडू नये म्हणून आपण वाचला की सैतानाने या युगाच्या देवाने माणसाचे मन अंधकारमय केले. तर हे 4 धडे आहेत. पहिला धडा कोणता? मी परत रिकॅप घेतो की साक्ष देताना आपण ध्यानात ठेवला पाहिजे की सैतानाने लोकांचे मन आंधळे केलेले आहे. दुसरा धडा हा की धार्मिक लोक सुवार्तेला विरोध करतात. तिसरा धडा हा की ज्यावेळेस आपण सुवार्ता सांगतो तेव्हा विरोध होईल याची आपण तयारी ठेवली पाहिजे, अपेक्षा केली पाहिजे. आणि चौथा धडा हा की चिन्ह चमत्काराने लोकांचं तारण होतं असं नाही, देवाच्या सामर्थ्याने ते होतं. तर ह्या गोष्टी आपण स्टेफनाच्या जीवनावरून शिकतो. आणि मग येणाऱ्या दिवसात आपण पाहू की त्याची सेवा करत जाऊन कशा रीतीने त्यांनी सेवा केली, कशा रीती त्याचा अंत झाला. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो आणि त्याची सुवार्ता ह्या काळामध्ये ह्या अंधकारमय जगाला त्याच्या प्रकाशाची सुवार्ता सांगण्यासाठी तुमचा आणि माझा उपयोग करा. प्रेज द लॉर्ड.